नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे काही सराव प्रश्नसंच पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला पहा पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य सेवक भरती आणि जिल्हा परिषद भरती. आणि यामध्ये हे जे प्रश्न असणार आहे तलाठी भरतीसाठी सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, कारण यामध्ये TCS द्वारे घेतलेले काही प्रश्न आपण ॲड केलेले आहेत. यामध्ये मित्रांनो आपण जवळपास 30 प्रश्न घेतलेले आहेत आणि 30 प्रश्नापैकी 7 ते 8 प्रश्न असे आहेत की हे आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि 7 ते 8 प्रश्न असे आहेत की हे आपल्याला PWD विभागासाठी विचारलेले आहेत आणि जे काही प्रश्न आहेत ते TSC द्वारे घेण्यात आलेले प्रश्न आहेत. म्हणून मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत हे सर्व इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत. लक्षात ठेवा, आपल्याला जर या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF आणि काही फ्रीमध्ये नोट्स देखील उपलब्ध करून दिलेले आहेत. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीने व्हिडिओ पाहायला मिळतील. सध्याची सिरीज आहे आपण पहा वनरक्षक भरतीचे जे जुने क्वेश्चन पेपर आहेत ते आणि तलाठी भरतीसाठी मॉक टेस्ट किंवा आपण या ठिकाणी म्हणू शकतो पहा सराव प्रश्नसंच घेत आहोत. प्रत्येक व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम देखील आहे, आपण जॉईन करू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, गांधार शिल्पशैली ही कोणत्या दोन देशांच्या शिल्पशैलीमधून निर्माण झालेली आहे? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला PWD साठी विचारण्यात आलेला होता. प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येत असेल आपल्याला तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, गांधार शिल्पशैली ही जी आहे ही कोणत्या दोन देशांच्या शिल्पशैलीमधून निर्माण झालेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 भारत व ग्रीस. लक्षात ठेवा, भारत आणि ग्रीस व भारत या दोन देशांच्या शिल्पशैलीमधून तयार झालेली आहे शिल्पशैली, तिचं नाव आहे गांधार. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे रिक्त झाल्यास खालीलपैकी कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो? मित्रांनो प्रश्न हा सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण प्रश्न हा जवळपास 6 वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा 2018 पासून प्रश्न 6 वेळा विचारण्यात आलेला आहे. तर पहा, एकाच वेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघेही गैरहजर असेल किंवा जर दोघांचेही पद रिक्त असतील तर त्यावेळी हंगामी राष्ट्रपती म्हणून त्यांचं काम कोण पाहत असतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत. लक्षात ठेवा, सरन्यायाधीश जे आहेत हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती एकाच वेळी जर दोघंही त्यांचे पद रिक्त असले तर न्यायाधीश जे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे ते राष्ट्रपती म्हणून त्यांचं काम पाहत असतात. या ठिकाणी अजून आपल्याला 2 प्रश्न हे नेहमी तयार होतात. पहा, सध्याचे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती आहेत आणि उपराष्ट्रपती कोण आहेत? तर जगदीप धनखड. पहा, जगदीप धनखड किंवा धनखर हे जे आहेत हे दोन राष्ट्रपती आहेत आणि जगदीप जे आहेत ते उपराष्ट्रपती आहेत. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य देणारा 1870 मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी संमत केला होता? मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचारला जातो. तर वेगळा प्रश्न कसा विचारला जातो? आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक अर्थसहाय्य देणारा 1870 मध्ये राष्ट्रीय जे आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव जो होता तर तो कोणी संमत केला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर लॉर्ड मेयो यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव जो आहे हा संमत केलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, अजीम प्रेमजी हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. 2 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि जी 2019ला महापोर्टल होतं तर महापोर्टलने सुद्धा हा प्रश्न घेतलेला होता. पहा, अजीम प्रेमजी हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर विप्रो कंपनीचे संस्थापक आहेत पहा अजीम प्रेमजी. या ठिकाणी आपल्याला इन्फोसिसवर जर विचारण्यात आलं तर नारायण मूर्ती. पहा, नारायण मूर्ती हे जे आहेत हे आहेत पहा इन्फोसिसचे संस्थापक. डेल जे आहेत पहा, डेलचे संस्थापक देखील डेलच आहेत. लक्षात ठेवा, त्यावरून त्यांचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो जेवढे काही महत्त्वाचे पहा कंपनी आणि CEO आपल्याला विचारले जातात तर त्याची ही लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा त्या ठिकाणी एक व्हिडिओज आपण घेतलेला आहे, तो व्हिडिओ देखील आपण जाऊन
पाहायचं आहे. अजिम प्रेमजी हे विप्रो कंपनीचे संस्थापक आहेत. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, वन डे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे? प्रश्न हा सर्वात इम्पॉर्टंट आहे पहा, आणि खेळ या विषयावरचा संबंधित प्रश्न आहे. या ठिकाणी मी हा प्रश्न जो आहे हा कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता. त्यातील जवळपास 27% विद्यार्थी जे आहेत त्यांनी चुकीचं उत्तर दिलं होतं. लक्षात ठेवा. प्रश्न परत एकदा बघा. वन डे क्रिकेटमध्ये म्हणजे ODI मध्ये एकाच सामन्यात म्हणजे एकाच मॅचमध्ये सर्वाधिक धावा म्हणजे रन्स काढण्याचा विक्रम हा कोणाचा आहे? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर रोहित शर्मा. लक्षात ठेवा, रोहित शर्मा हे जे आहे हे जगामध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरलेला आहे. कारण 264 रन जे आहेत हे एकाच मॅचमध्ये म्हणजे एकाच सामन्यामध्ये ODIचे त्यांनी काढलेले आहेत. 264 रन्स. लक्षात ठेवा. जर सचिन तेंडुलकर जर असेल तर सचिन तेंडुलकरचा कसा असणार आहे की जगामध्ये पहिला असा कोणता क्रिकेटर आहे किंवा कोणता क्रिकेटपटू आहे की ज्यांनी वन डे मध्ये 200 रन्स केले? पहा, 200 रन्स केले वन डे मध्ये, तर तो आहे सचिन तेंडुलकर. सर्वात पहिल्यांदा सचिन तेंडुलकरनं केले होते आणि रोहित शर्मानं त्यानंतर 3 वेळा 200 रन केले आहेत. आणि त्यातील त्याचा एक वैयक्तिक स्कोर आहे 264 की जगामध्ये सर्वात हायस्ट स्कोर आहे आतापर्यंत एका बॅट्समनचं एका दिवसात. लक्षात ठेवा. आणि यामध्ये अजून एक प्रश्न विचारला जातो की वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे? पहा, त्या ठिकाणी एकाच सामन्यामध्ये नाही दिला जात किंवा वन डे मध्ये देखील विचारलं जात नाही. फक्त विचारलं जातं क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा कोणाच्या आहेत, तर त्यावेळेस येऊ शकतं पहा सचिन तेंडुलकर. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. रोहित शर्मा जो आहे हा वन डे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वात जास्त रन्स काढण्याचा विक्रम जो आहे तो त्याच्या नावावरती आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते? मित्रांनो, प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने खालीलपैकी कोणतं शहर ओळखलं जातं? या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो कमेंट करून देत राहा. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर नाशिक हे जे आहे पहा, नाशिक या शहराला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अर्धचंद्र मिळणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ काय होईल? पहा, अर्धचंद्र मिळणे हा जो वाक्प्रचार आहे याचा अर्थ काय होईल? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर हकालपट्टी करणे म्हणजे त्याला म्हणतो आपण पहा अर्धचंद्र मिळणे. आणि मित्रांनो, जे काही असे महत्त्वाचे प्रश्न असतात पहा, त्यामध्ये झालं तर म्हणी विचारले जातात, त्यामध्ये वाक्प्रचार विचारले जातात, शब्दसमूह असतो, शब्दसमूहासाठी एक शब्द विचारला जातो, सोबतच समानार्थी शब्द विचारले जातात, विरुद्धार्थी शब्द विचारले जातात. ह्याचा असा प्रत्येक टॉपिक आहे मराठीतला, त्यामध्ये आपण 100 प्रश्न घेतलेले आहेत, म्हणजे आपण पूर्ण विश्लेषणासहित घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण तीही व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुमचे जवळपास 2 ते 3 मार्क जे आहेत हे यामधूनच मिळणार आहेत. अर्धचंद्र मिळणं म्हणजेच काय तर हकालपट्टी करणं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे. पहा, समानार्थी शब्द असणारी योग्य जोडी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 विहग आणि पक्षी ही जी आहे ही समानार्थी जोडी आहे. म्हणजे पहा, विहग हा जो शब्द आहे यालाच समान असणारा शब्द आहे पहा पक्षी. कधी कधी पक्षीच्या ऐवजी खग असाही शब्द दिला जातो. लक्षात ठेवा. आणि हा समानार्थी शब्द असणारा एकमेव अशी जोडी आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने अटल सोलार कृषी पंप योजना ही सुरू केलेली आहे? पहा, या ठिकाणी एक योजना दिलेली आहे अटल सोलार कृषी पंप योजना. तर ही सर्वप्रथम कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर महाराष्ट्र या राज्याने सुरू केलेली आहे पहा अटल सोलार कृषी पंप योजना. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्नातील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडायचा आहे. पहा, आपल्याला वाक्प्रचार दिलेला आहे वाखाणणी करणे याचाच अर्थ काय होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर एखाद्या गोष्टीची स्तुती करणे. पहा, एखाद्या गोष्टीची स्तुती करणे त्यालाच म्हणतो आपण वाखाणणी करणे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गोंधळ घालणे हा महाराष्ट्रातील एक डॅश प्रकार आहे. पहा, गोंधळ घालणे या ठिकाणी लक्षात ठेवायचे, गोंधळ घालणे हा जो आहे एक प्रकार विचारलेला आहे तो कशाचा आहे? गोंधळ घालणे म्हणजे धिंगाणा करणे याचा अर्थ होत नाही. तर गोंधळ घालणे हा जो आहे हा महाराष्ट्रातील आपल्या एक प्रदर्शित करण्याच्या एक कलेचा प्रकार आहे. लक्षात ठेवा. त्या ठिकाणी पूर्ण रात्रभर जाऊन गाणे गायले जातात, तो असतो पहा गोंधळ, त्याला म्हणतात गोंधळ घालणे. तो जो आहे एक कला प्रदर्शित त्या ठिकाणी केली जाते.
पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, युएनच्या वार्षिक सभेसाठी अध्यक्ष म्हणून निवडली गेलेली पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे? प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे. पहा, प्रथम भारतीय यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर युएनच्या वार्षिक सभेसाठी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेली पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर विजयालक्ष्मी पंडित ह्या ज्या आहेत पहा, युएनच्या वार्षिक सभेसाठी पहिल्या अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेल्या भारतीय व्यक्ती आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नाशिक हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे? पहा, नाशिक शहर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला टीसीएस भरपूर वेळा असे प्रश्न विचारतं की त्या ठिकाणी महत्त्वाचे काही जे भारतातील शहरं आहेत आणि ते कोणत्या नदीच्या काठावरती वसलेले आहेत यावरती आपल्याला हमेशा प्रश्न हे विचारतं. लक्षात ठेवा. त्यामुळे आपण जेवढे काही महत्त्वाचे शहर आहेत आणि त्यांच्या काही जे म्हणजे कोणत्या नदीच्या काठावरती वसलेले आहेत ते देखील आपण व्हिडिओ लवकरच घेऊया. त्यापूर्वी हा जो प्रश्न आहे पहा, नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर गोदावरी नदी जी आहे तिच्या काठावरती आहे पहा नाशिक शहर. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल, गोदावरी नदी. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या राजवटी दरम्यान मराठी भाषा भरभराटीला आली? पहा, या ठिकाणी आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट जसे प्रश्न विचारतं त्याच पद्धतीने हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता. जो कोणता असा राजवंश राजवट होती की त्याच्या दरम्यान मराठी भाषा जी आहे ही भरभराटीला आली, म्हणजे जास्त प्रमाणात ती उदयाला आली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर यादव राजवंश जो होतो म्हणजेच यादव राजवंश काळामध्ये किंवा त्यांच्या राजवटीमध्ये मराठी भाषा जी आहे तिला जास्त ती थोडीशी भरभराटीला येऊ लागली. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल, यादव राजवंश. यानंतरचा प्रश्न आहे, 1867 मध्ये मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे नेहमी विचारले जातात आणि ते ऑलरेडी विचारण्यात सुद्धा आलेले आहेत 2 प्रश्न. तर तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर समजून घेऊया. पहा, प्रार्थना समाज याची जी स्थापना आहे ही डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केलेली होती. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली? पहा, तर मुंबई या ठिकाणी करण्यात आली. दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1867 या वर्षी करण्यात आली. आणि तिसरा प्रश्न जो असतो की प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग. पहा, डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे प्रार्थना समाजाची स्थापना. या ठिकाणी पहा, अजून 2 ते 3 नाव आहेत की जे स्थापनेमध्ये सहभागी होते, पण ऑप्शनमध्ये जास्त करून आपल्याला विचारलं जातं आत्माराम पांडुरंग. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान आवास योजना ग्रामीण ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली योजना आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे कारण ज्या काही राज्यातील देशातील ज्या महत्त्वाच्या योजना असतात पहा, योजनेवरती आपल्याला महत्त्वाचे प्रश्न हे नेहमी विचारले जातात आणि प्रत्येक वेळी 1 ते 2 वेळा अशा योजना असतात की त्यामध्ये हे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात. या ठिकाणी योजना दिलेली आहे पंतप्रधान आवास योजना, जी की ग्रामीण लोकांसाठी होती. तर ती कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर 2016 साली. पहा, 2016 या वर्षी पासून सुरू करण्यात आलेली आहे पंतप्रधान आवास योजना, जी की ग्रामीण लोकांसाठी असणारी योजना आहे. पर्याय क्रमांक 4 2016 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेला आहे? पहा, महाराष्ट्राचा भूगोल यावर हा सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 2 वेळा MPSC साठी आणि हा 3 वेळा विचारण्यात आलेला आहे पहा PWD साठी, म्हणजे जेवढ्या काही आपल्या नगर परिषद वगैरे तसे देखील भरत्या होतात त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर पहा, महाराष्ट्रातील कोणता असा भौगोलिक प्रदेश आहे की जो पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेला आहे? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर कोकण हा जो आहे हा असा भौगोलिक प्रदेश आहे की जो पश्चिमेकडे कोणता आहे पहा, अरबी समुद्र. पश्चिमे बाजूला अरबी आणि पूर्वेकडे जर त्याला विचारलं तर पूर्वेकडे आहे पहा सह्याद्री आणि यांनी वेढलेला जो आहे तो आहे कोकण. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पचनक्रियेत मदत व्हावी म्हणून पोटात स्रवले जाणारे आम्ल कोणते आहे? पहा, जी आपली डायजेस्ट सिस्टम आहे किंवा जी आपली पचनक्रिया आहे, तर पचनक्रियेला मदत करण्यासाठी आपल्या पोटामध्ये एक ऍसिड म्हणजे त्याला आपण एक आम्ल म्हणतो, तर ते आम्ल जे आहे ते सोडण्यात येतं. तर ते आम्ल कोणतं आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे किंवा हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे हे आपल्या पोटामध्ये पचन क्रियेस मदत करणारं एक महत्त्वाचं आम्ल आहे आणि ज्यावेळी आपण पचन क्रिया सुरू असते त्यावेळेस पोटामध्ये ते स्रवलं जातं जेणेकरून क्रियेला मदत होते. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे लोकसभेची दीर्घकाळ किंवा सगळ्यात दीर्घकाळ सभापती राहिलेली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे. प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. पहा, लोकसभा यापूर्वी आपण प्रश्न पाहिलेला होता की भारताचे पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ म्हणजे पदावरती राहिलेले व्यक्ती कोण होते. तर पहा, सर्वात जास्त पंतप्रधान जे आहेत जास्त काळ राहिलेले आहेत जवाहरलाल नेहरू जे की आहेत पहा जवळपास 17 वर्ष 1947 ते 1964 म्हणजे जवळपास असे 17 वर्ष ते पदावरती होते. याच ठिकाणी प्रश्न विचारला आहे की लोकसभेची सगळ्यात दीर्घकाळ सभापती राहिलेली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर बलराम झाकर हे जे आहेत हे लोकसभेचे सर्वात जास्त काळ पदावरती राहिलेली व्यक्ती आहेत. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल आणि ते जे आहेत पहा ते सभापती होते सर्वाधिक जास्त वेळ. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे हरमनप्रीत कौर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो, हा प्रश्न सर्वात कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, हरमनप्रीत कौर ही जी खेळाडू आहे तर ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, याच ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो हरमनप्रीत सिंग. पहा, हरमनप्रीत सिंग ह्या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर हरमनप्रीत कौर ही जी आहे एक महिला खेळाडू आहे क्रिकेटर आणि हरमनप्रीत सिंग हा जो आहे हा लक्षात ठेवायचे हॉकी पट्टू आहे. या ठिकाणचा प्रश्न आपल्याला काय आहे, हरमनप्रीत कौर कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर उत्तर होईल त्याचं पर्याय क्रमांक 3 क्रिकेट. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पहा, जागतिक तंबाखू विरोधी दिन. आणि मित्रांनो, जेवढे काही महत्त्वाचे असे जागतिक दिनविशेष असणार आहेत, पहा जागतिक दिनविशेष, तर यावरही आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामध्ये आपण पूर्ण एका वर्षाचे जेवढे जागतिक दिनविशेष होतात तेवढे आपण कव्हर केलेले आहेत. तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर पहा, जागतिक तंबाखू विरोधी दिन हा जो आहे हा कधी साजरा केला जातो. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर 31 मे हा दिवस जो आहे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल. पहा, उखळ पांढरे होणे, तर याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक 4 वैभव प्राप्त होणे. त्यालाच म्हणतो पहा आपण उखळ पांढरे होणे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात 50वे अभयारण्य कन्हाळगाव हे घोषित करण्यात आले असून ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. पहा, कारण यावर आपल्याला 2 वेळा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न असा होईल आणि दुसरा प्रश्न कसा असणार आहे. तर लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर आहे की कन्हाळगाव हे जे अभयारण्य आहे हे येतं पहा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक 2. पण या ठिकाणी प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने विचारला जातो की महाराष्ट्रात 50वे अभयारण्य म्हणून कोणाला घोषित करण्यात आलं आहे. तर पहा, कन्हाळगाव हे जे आहे हे राज्यातील आपल्या 50व्या क्रमांकाचं अभयारण्य आहे. या ठिकाणी दुसरा प्रश्न होतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर ते आहे पहा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महसूल मंत्री खालीलपैकी कोण आहेत. पहा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महसूल मंत्री आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर राधाकृष्ण विखे पाटील हे जे आहेत हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महसूल मंत्री आहेत. आणि मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचं जे काही नवीन मंत्रिमंडळ आहे 2022 मध्ये आलेलं, जे की एकनाथ शिंदे म्हणजे शिंदे गटाचं जे मंत्रिमंडळ होतं तर त्यावरही आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे कारण इम्पॉर्टंट असणारा तो व्हिडिओ आहे. यानंतरचा प्रश्न आहे तलाठी या पदावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी कोणाचे असते. पहा, तलाठी पदावर जवळचं नियंत्रण कोण ठेवतो. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर मंडळ अधिकारी जे आहे तर मंडळ अधिकारी तलाठी पदावरती नियंत्रण ठेवत असतो किंवा त्यांचं लक्ष असतं किंवा नियंत्रण असतं. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल मंडळ अधिकारी. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या जिल्ह्याचे अहिल्यादेवी नगर असे नामांतरण करण्याची घोषणा केलेली आहे. मित्रांनो, प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे कारण जे काही आपल्या राज्यामधील 3 डिस्ट्रिक्ट जे आहेत त्यांचे जे नावं बदलण्यात आलेले आहेत त्यापैकी एक आहे अहिल्यादेवी नगर आणि याची जी घोषणा केलेली आहे तर अहिल्यादेवी नगर हे जे नाव आहे हे कोणत्या जिल्ह्याचं होतं.
तर पहा याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर अहमदनगरचं नवीन नाव ठेवण्याची घोषणा केली आहे आणि ते नाव आहे अहिल्यादेवी नगर. या ठिकाणी पहा असे 2 आपले जिल्हे महत्त्वाचे आहेत किंवा 3 जिल्हे आहेत की त्यांचे नाव चेंज करण्यात आले आहेत. सर्वात पहिला आहे पहा औरंगाबाद. तर औरंगाबादचं नवीन नाव काय आहे तर छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर हे जे आहे हे औरंगाबादचं नवीन नाव आहे. यानंतर दुसरा आहे पहा उस्मानाबाद. उस्मानाबाद जिल्हा त्याचंही नाव बदललं आहे. त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे पहा धाराशिव. आणि तिसरा जो असणार आहे जो की प्रस्तावित आहे किंवा त्याची घोषणा केलेली आहे तो आहे अहमदनगर. तर अहमदनगरचं नाव असणार आहे अहिल्यादेवी नगर. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेअंतर्गत कोणत्या जिल्ह्याला 4.2 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला आहे. मित्रांनो हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे कारण करंट अफेअर्स 2023 वरती हा प्रश्न आपण पूर्णपणे घेतलेला आहे. लक्षात ठेवा खालीलपैकी म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेअंतर्गत असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा 4.2 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तो कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर सातारा या जिल्ह्यामध्ये 4.2 मेगावॅट असणारा सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि तो कोणत्या योजनेअंतर्गत केलेला आहे तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. पहा आपल्याला देशामध्ये विचारलं आहे तर खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशात जे सावरकर आहेत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर मॉरिशस मध्ये करण्यात आलेलं आहे पहा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावरण. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारताचा नाटो प्लस श्रेणीमध्ये समावेश करण्याची शिफारस कोणत्या देशाच्या संसद समितीने केलेली आहे. प्रश्न हा महत्वाचा आहे. तर भारताचा कोणत्या पहा नाटो प्लस या श्रेणीमध्ये समावेश करण्याची जी शिफारस आहे तर ही कोणत्या देशाच्या समितीने केली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर अमेरिका या देशाच्या संसद समितीने असा निर्णय घेतलेला आहे किंवा अशी शिफारस केलेली आहे की भारताचा जो समावेश आहे तो नाटो प्लस या श्रेणीमध्ये करण्यात यावा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे पहा जर्मनीने आपल्या देशातील कोणत्या देशाचे दूतावास कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर रशिया. लक्षात ठेवा जर्मनीने काय केलं आहे की आपलं म्हणजे जर्मनीचे जे दूतावास आहे जे की रशियामध्ये आहे तर ते त्या ठिकाणचं बंद करण्याचा निर्णय जर्मनीने घेतलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे बांगलादेशचे राष्ट्रगीत आमार शोनार बांगला हे खालीलपैकी कोणी लिहिले आहे. मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला येत असेल तर कमेंट करून द्यायचं आहे. 3 ते 5 सेकंद आपल्याकडे वेळ देखील असणार आहे त्यामध्ये आपण कमेंट करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. तर या ठिकाणी पहा आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. तर बांगलादेशचे राष्ट्रगीत कोणतं आहे आमार शोनार बांगला हे जे आहे बांगलादेशचे राष्ट्रगीत आहे आणि याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर रवींद्रनाथ टागोर हे जे आहेत हे बांगलादेशचे जे राष्ट्रगीत आहे अमार शोनार बांगला याचे लेखक आहेत रवींद्रनाथ टागोर. आणि पहा रवींद्रनाथ टागोर हे जे आहेत भारताचे राष्ट्रगीत काय आपल्या जनगण मन याचेही लेखक जे आहेत ते देखील रवींद्रनाथ टागोरच आहेत. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा विविध राज्यांना वाटप केलेले लोकसभा मतदारसंघातील जागा राज्याच्या कोणत्या आधारावर निर्धारित केल्या जातात. प्रश्न हा महत्वाचा आहे. पहा विविध राज्यांना ज्या काही वाटप केलेल्या लोकसभातील मतदारसंघातील काही जागा असतात तर त्या ज्या जागा आहेत तर त्या राज्याच्या कोणत्या आधारावरती त्या जागा ठरवल्या जातात. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर लोकसंख्येच्या आधारावरती विविध राज्यांना लोकसभा मतदारसंघातील ज्या जागा आहेत त्या दिल्या जातात किंवा त्या जागा कोणत्या राज्याला किती द्यायच्या ते देखील ठरवलं जातं लोकसंख्येच्या आधारावरती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हण पूर्ण करायचे आहे. मित्रांनो हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे कारण आतापर्यंत हा 4 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 3 वेळा पोलीस भरती आहे लक्षात ठेवा आणि 1 वेळा हा तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात
आलेला होता. तर मन पूर्ण करायचे आहे, खाई त्याला डॅश. तर खाई त्याला काय आहे, खाई त्याला खवखवे, अशी ही म्हण आपली पूर्ण होईल. आणि आपल्याला जर अशा 100 पेक्षा जास्त म्हणी ज्या आहेत महत्त्वाच्या असणाऱ्या म्हणी त्या जर पाहायच्या असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या देखील जाऊन आपण पाहून घ्यायच्या आहेत. फक्त एक वेळा जरी आपण म्हणीचा तो व्हिडिओ पाहिला तर त्यातील आपल्याला जवळपास 1 ते 2 म्हणी ह्या नेहमी विचारल्या जातात, म्हणजेच आपलं त्यावरती रिव्हिजन हे लवकरात लवकर होऊन येईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्टीव्ह जॉब्स यांच्या जोडीला ॲपल कम्प्युटर स्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोण साथीदार होता? या ठिकाणी साथीदार असा शब्द म्हणजेच त्याला आपण पार्टनर म्हणतो. ज्यावेळी आता पहा यामध्ये प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे हा, तर ॲपल कंपनी स्थापन कोणी केली आहे? स्टीव्ह जॉब्स यांनी. पण ज्यावेळी ती कंपनी स्थापन करायची होती त्यावेळी स्टीव्ह जॉब्सला अजून एक पार्टनर होता, तर त्या पार्टनरचं नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर स्टीव्ह ओझियाक हा जो पार्टनर आहे हा होता पहा स्टीव्ह जॉब्सचा पार्टनर, ज्यावेळी ॲपल कंपनी जी आहे ॲपल कम्प्युटर ते स्थापन केलं त्यावेळी. या ठिकाणी पहा बिल गेट्स जे आहेत, तर बिल गेट्सनी मायक्रोसॉफ्ट कंपनी जी आहे ही स्थापन केली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनी बिल गेट्सनी स्थापन केली आहे. आणि या ठिकाणी लॅरी पेज आहे, तर लॅरी पेज जे आहेत हे गुगलचे फाउंडरपैकी एक आहेत. लक्षात ठेवा, बिल गेट्सनं कोणती केलेली आहे? मायक्रोसॉफ्ट. स्टीव्ह ओझियाक आणि स्टीव्ह जॉब्स यांनी ॲपल कम्प्युटर. लॅरी पेज हे जे आहेत हे गुगलचे म्हणजे गुगल त्यांनी स्थापन केलेलं आहे. या ठिकाणी अजून आपल्याला 2 कंपन्या विचारल्या जातात पहा. ॲमेझॉन, तर ॲमेझॉन कंपनी जी आहे ही जी कोणी स्थापन केलेली आहे पहा? जेफ बेझॉस यांनी केलेली आहे पहा ॲमेझॉन. या ठिकाणी अजून एक आपल्याला विचारलं जातं पहा, फेसबुक, किंवा या ठिकाणी आपल्याला आता मेटा हे विचारलं जाऊ शकतं. तर फेसबुक जी आहे ही मार्क झकेरबर्ग यांनी सुरू केलेली कंपनी आहे किंवा स्थापन केलेली कंपनी आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी केलेल्या बदलांची शिफारस करण्यासाठी 1969 मध्ये आपले अहवाल कोणी दिले होते? पहा प्रश्न हा महत्वाचा आहे. केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी जो काही बदल केला किंवा त्या बदलांची शिफारस करण्यासाठी 1969 मध्ये कोणी अहवाल दिलेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. प्रशासकीय सुधारणा आयोगाने आपला अहवाल जो आहे हा 1969 मध्ये दिलेला होता, जेणेकरून केंद्र आणि राज्य यातील जे काही सुधारणा आहेत त्यांच्यामध्ये बदल करण्याची शिफारस त्यांनी केली होती. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा गुजरात राज्याशी सामायिक नाही? किंवा या ठिकाणी सामायिकच्या ऐवजी संलग्न असाही शब्द येऊ शकतो. तर असं खालीलपैकी कोणतं राज्य आहे की ते गुजरात राज्याला लागून येत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर छत्तीसगड जे आहे हे गुजरातला लागून येत नाही. यामध्ये महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे आणि राजस्थान आहे. हे तीनही जे राज्य आहेत तर हे गुजरात या राज्याला संलग्न असणारे राज्य आहेत, छत्तीसगड येत नाही. त्यामुळेच पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राजाला त्याच्या राज्याची व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश वेद होय? या ठिकाणी प्रश्न असा विचारला जातो की राजाला त्याच्या राज्याची व्यवस्थापन कसं करावं हे कोणत्या वेदामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ग्रंथ आणि वेद आपल्याला असा शब्द सोबत दिलेला आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. त्यामुळे हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला PWD मध्ये विचारण्यात आला होता. हाच प्रश्न आपल्याला जी म्हाडा भरती झाली आहे त्यामध्ये देखील विचारण्यात आलेला आहे. आणि हे दोन्ही जे आहे हे TCS द्वारे घेण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर अथर्व वेदामध्ये लिहिलेलं आहे की राजाला जो राज्य आहे त्याचं व्यवस्थापन आणि त्याचं मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे अथर्व वेद. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दूरसंचार कंपनीचं नाव काय आहे? पहा या ठिकाणी भरपूर लोक कन्फ्यूज होतील, कारण ऑप्शनमध्ये आपल्याला सर्व ठिकाणी रिलायन्स असं विचारलेलं आहे. पण या ठिकाणी असं विचारलं आहे की जी दूरसंचार कंपनी आहे, म्हणजे त्याला आपण टेलिकॉम कंपनी म्हणतो. कशाची? रिलायन्स इंडस्ट्रीची टेलिकॉम कंपनी, तिचं नाव काय आहे? तर आपल्याला लगेच सांगता येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 रिलायन्स जिओ हे जे आहे हे रिलायन्स इंडस्ट्रीच्या टेलिकॉम कंपनीचं नाव आहे. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल रिलायन्स जिओ. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या कर्मणी प्रयोगातील कर्त्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य प्राप्त होते त्यास डॅश असे म्हटले जाते? प्रश्न महत्वाचा आहे पहा. आणि हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रयोगावरती देण्यात आलेला मराठी व्याकरणातील प्रश्न आहे.
आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. एक वेळा विचारला होता पहा PW साठी आणि दुसऱ्या वेळेस विचारला होता हा कृषी म्हणजे जे कृषी विभाग आहे त्यामध्ये हा प्रश्न एक वेळा आलेला आहे. ज्यावेळेस ते कृषी महापोर्टलने घेतलेलं होतं पहा, महापोर्टलने जी एक्झाम घेतली होती त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. ज्या कर्मणी प्रयोगातील कर्त्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य असते त्याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग जो आहे त्याला असं म्हटलं जातं. ही त्याची व्याख्या आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, पलटण हा समूहदर्शक शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी वापरला जाईल? पहा, पलटण हा जो शब्द आहे तर हा कोणता समूहदर्शक शब्द आहे आपल्याला सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर जो सैनिक असतो पहा, सैनिकांची जी तुकडी असते तिला म्हटलं जातं पहा पलटण. म्हणजे सैनिकांसोबत समूहदर्शक शब्द येऊ शकतो पलटण. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन दरवर्षी डॅश या दिवशी साजरा केला जातो? पहा, जागतिक अहिंसा दिन जो आहे हा गांधी जयंती दिवशी साजरा केला जातो, लक्षात ठेवायचं मित्रांनो. आणि गांधी जयंती जी आहे त्याच दिवशी अहिंसा दिन असतो, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन. तर तो तारीख आहे पर्याय क्रमांक 1. तर 2 ऑक्टोबर हा जो दिवस आहे 2 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, जेवढे काही असे जागतिक दिनविशेष आहेत पहा, तर ते पूर्ण आपण जागतिक दिनविशेषवरती एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो देखील व्हिडिओ पाहून घ्या. म्हणजे आपले त्या ठिकाणी येणारे 1 ते 2 मार्क जे आहेत हे पक्के होऊन जातील. यानंतरचा प्रश्न आहे, अण्णा, अक्का, ताई हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेले शब्द आहेत? पहा, अक्का, अण्णा आणि ताई हे जे शब्द आहेत हे आधी कोणत्या भाषेत होते की जे त्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर कानडी शब्द आहेत पहा, अक्का, अण्णा आणि ताई. आणि ते कान्नड म्हणजेच कानडी म्हणजेच कन्नड या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वर्ल्ड टूर फायनल ही बॅडमिंटन मधील स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू खालीलपैकी कोण ठरलेला आहे? प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. पहा, वर्ल्ड टूर फायनल ही जी बॅडमिंटन मधील स्पर्धा आहे तर तो जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर सायना नेहवाल हे जे आहेत हे अशा पहिल्या बॅडमिंटनपटू ठरले आहेत की त्या वर्ल्ड टूर फायनल जिंकणाऱ्या भारतीय खेळाडू ठरलेले आहेत. तर मित्रांनो, सायना नेहवालवरती अजून एक प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो पहा, सायना नेहवाल हे जे खेळाडू आहे सायना नेहवाल ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? असा प्रश्न आपल्याला 2 वेळा हा विचारण्यात आला होता. तर सायना नेहवाल ज्या आहेत त्या पहा बॅडमिंटनपटू आहेत, म्हणजेच बॅडमिंटन या खेळाशी संबंधित असणाऱ्या खेळाडू आहेत. याच ठिकाणी अजून एक वेळा अल्टरनेट प्रश्न करून विचारला होता की खालीलपैकी कोणती व्यक्ती बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे? तर त्या ठिकाणी देखील आपल्याला ऑप्शनमध्ये सायना नेहवाल दिलेलं होतं. लक्षात ठेवा, हे जे 4 नाव आहेत प्रकाश पदुकोण, पी गोपीचंद, सायना नेहवाल आणि PV सिंधू, तर यांच्यापैकी जास्तीत जास्त करून ऑप्शनमध्ये आपल्याला येऊ शकतं. लक्षात ठेवा, त्यामुळे हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं आपल्या उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दंगल हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या महिला कुस्तीगाराच्या जीवनावरती आधारित आहे? प्रश्न हा महत्वाचा आहे पहा मित्रांनो, कारण हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता. त्यातील जवळपास 30% विद्यार्थी जे आहेत ते उत्तर त्यांचं चुकले होते. लक्षात ठेवा, आता 4ही ठिकाणी एकच फॅमिलीतील नाव देण्यात आलेलं आहे, पण दंगल हा जो चित्रपट आहे हा मुख्यतः गीता फोगट यांच्या जीवनावरती आधारित आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवायचे, गीता फोगट यांच्या जीवनावरती आधारित आहे दंगल चित्रपट. आणि गीता फोगट ह्या ज्या आहेत ह्या भारतीय कुस्तीपटू आहेत. ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्द नाहीत? पहा, विरुद्धार्थी शब्द नसणारी जोडी कोणती? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, आहार भोजन ही जी जोडी आहे ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही. म्हणजेच आपलं उत्तर हे बरोबर आहे. पहा, डावा उजवा विरुद्धार्थी शब्द आहेत. शिष्य आणि गुरु हे देखील विरुद्धार्थी शब्द आहेत. या ठिकाणी चढण उतार हे देखील विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि आहार भोजन हे जे आहेत हे समानार्थी शब्द आहेत. तर त्यामुळेच पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, तलाठी व तहसीलदार यांच्यामधील दुवा खालीलपैकी कोण असतो? पहा, तलाठी आणि तहसीलदार या दोघांच्या मधील मिडलमॅन किंवा त्याला आपण दुवा म्हणतो, तर तो कोण असतो? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर मंडळ अधिकारी जे आहे
हे तलाठी आणि तहसीलदार यांच्यामधील दुवा असतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मध्य प्रदेशात सातपुडा पर्वत रांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी डॅश ही नदी प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे पहा, कारण हा जो प्रश्न आहे आपल्याला हा 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. तर पहा, 3ही वेळा हा प्रश्न जो आहे आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि जे महापोर्टल एक्झाम घेत होतं तर महापोर्टलमध्ये हा प्रश्न आपल्याला कृषी विभागावरती विचारण्यात आलेला होता. मध्य प्रदेशामध्ये सातपुडा पर्वत रांगामध्ये उगम पावणारी नदी आणि तीच परत महाराष्ट्रात प्रवेश करते. तसेच ती नदी जी आहे ही पश्चिम वाहिनी नदी आहे. पश्चिम वाहिनी नदी घेतलं की आपलं सर्वात पहिलं लक्ष जे आहे हे तापी नदीकडे जायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 आपलं याही प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी खालीलपैकी कोणता योग्य पर्याय आहे? गाजर पारखी याच्यासाठी हा जो अलंकारिक शब्द आहे याचा अर्थ काय असेल? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर चांगल्या गुणांची पारख नसलेला त्याला म्हटलं जातं पहा गाजर पारखी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्ग निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या ग्रंथामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे? पहा, या ठिकाणी थोडासा कन्फ्यूज असणारा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांची जी गडकिल्ले बांधण्याची पद्धत होती किंवा दुर्ग निर्मिती संबंध होतं, म्हणजे ते जो तो कशा पद्धतीने असायचा त्याचा उल्लेख जो आहे हा छत्रपती संभाजी महाराजांनी एका ग्रंथामध्ये केलेला आहे. तर तो ग्रंथ कोणता आहे? आणि याच प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर बुधभूषण हा जो ग्रंथ आहे हा छत्रपती संभाजी महाराजांचा लिखित ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे दुर्ग निर्मिती संबंधी काही हे असतील त्यांच्या गोष्टी तर त्यामध्ये त्यांनी त्या लिहिलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल बुधभूषण. तर यावरती अजून एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता पहा, छत्रपती संभाजी महाराज यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? त्यामध्ये 4 ते 5 वेगवेगळे ग्रंथ होते, त्यामध्ये बुधभूषण हा त्यांचा मेन ग्रंथ लिहिलेला होता. किंवा प्रश्न असाही विचारला गेलेला आहे की बुधभूषण हा जो ग्रंथ आहे हा खालीलपैकी कोणी लिहिला आहे? तर छत्रपती संभाजी महाराज हे त्याचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी खालीलपैकी कोणत्या देशात आढळला होता? मित्रांनो, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे, कारण 2020 ते 2022 हे जे 2-3 वर्ष गेले यामध्ये पूर्ण जग जे आहे हे कोरोनाच्या या काळामध्ये होतं किंवा एक प्रकारे कोरोनाच्या प्रसंगात होतं. लक्षात ठेवा. तर त्यामधीलच हा प्रश्न आहे की जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह असणारा प्राणी खालीलपैकी कोणत्या देशात आढळला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर अमेरिका या देशामध्ये जगात पहिला असणारा कोरोना पॉझिटिव्हचा प्राणी आढळला होता. या ठिकाणी कोरोना याच्यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारतात की जगातील सर्वात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जो आहे तो कोणत्या शहरात आढळला? तर पहा, वुहान या शहरापासून कोरोनाची सुरुवात झाली होती. याच ठिकाणी जर आपल्याला भारतात सर्वात पहिला पेशंट कोणत्या राज्यामध्ये आढळला असं जर विचारलं तर केरळ या राज्यामध्ये आढळलेला आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 पहिला प्राणी जो आहे हा कोरोना पॉझिटिव्ह अमेरिकेमध्ये आढळलेला होता. ऑप्शन क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिली राष्ट्रीय मानसिक पुनर्वसन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे? पहा, एक संस्था आहे राष्ट्रीय मानसिक पुनर्वसन संस्था, तर ही कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर भोपाळ या ठिकाणी आपल्या देशातील पहिली राष्ट्रीय मानसिक पुनर्वसन संस्था जी आहे ही स्थापन केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जगाला सायकलने पूर्ण फेरी करणारी सर्वात जलद आशियाई व्यक्ती कोण ठरली आहे? पहा, आशिया खंडातील अशी कोणती व्यक्ती आहे की ज्यांनी सायकलने पूर्ण जगाची फेरी म्हणजेच पहा पूर्ण जगाचा प्रवास केलेला आहे आणि तोही सर्वात फास्ट मध्ये? तर ती व्यक्ती कोण आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर वेदांगी कुलकर्णी ह्या ज्या आहेत पहा, ह्या सायकलवरती पूर्ण जगाला फेरी मारणारी आशियातील सर्वात फास्ट व्यक्ती ठरलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारत व आशियातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कोठे अस्तित्वात येणार आहे? किंवा प्रश्न असाही विचारला जातो की आशियातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाईल? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर पटना या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे भारतातील किंवा आशियातील पहिलं डॉल्फिन संशोधन केंद्र. या ठिकाणी पहा, आपल्याला पाठीमागे हा प्रश्न विचारला होता, पण कोणत्या राज्यामध्ये असा विचारला होता? तर राज्यामध्ये जर विचारलं तर आपल्याला बिहार या राज्यामध्ये येणार आहे, कारण पटना आणि बिहार लक्षात ठेवा बिहारची राजधानी आहे पटना.
ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, केदार जाधव हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? पहा, केदार जाधव. आणि मित्रांनो, लवकरच आपण एक असा व्हिडिओ घेणार आहोत की त्यामध्ये जेवढे काही महत्त्वाचे पूर्ण खेळाडू असणार आहेत जगभरातील, तर ते खेळाडू आणि त्यांचा कोणता खेळ आहे त्यावर आपण हा व्हिडिओ घेणार आहोत. तर केदार जाधव हा जो खेळाडू आहे हा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून अचूक निवडायचा आहे. पाणी पडणे, लक्षात ठेवा प्रश्न महत्वाचा आहे. वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमूह यावरती आपल्याला हे इम्पॉर्टंट प्रश्न हे विचारले जातात. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर त्याला म्हणतो आपण वाया जाणे. पहा, एखाद्या गोष्टीवरती पाणी पडणे किंवा पाणी फिरणे त्याला म्हणतो आपण ती गोष्ट वाया जाणे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक महासागर दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? पहा, प्रश्न हा देखील आपल्याला दिनविशेष वरती आधारित प्रश्न विचारला आहे. जागतिक महासागर दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 4. तर 8 जून हा जो दिवस आहे 8 जून, तर या दिवशी जागतिक महासागर दिन साजरा केला जातो. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 26 ते 30 हे जे 5 प्रश्न आहेत हे आपण टोटल करंट अफेअर्स 2023 वरती घेतलेले आहेत. आणि जे पूर्वीचे 25 प्रश्न होते हे आधी कोणत्या ना कोणत्या परीक्षेला विचारण्यात आलेले होते. यानंतर प्रश्न आहे पहा, गीतांजली अय्यर यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर गीतांजली अय्यर ह्या ज्या आहेत ह्या कोणत्या चॅनलच्या न्यूज अँकर होत्या? पहा, प्रश्न महत्वाचा आहे. तर गीतांजली अय्यर यांचं निधन झालं आहे आणि त्या एक न्यूज अँकर होत्या. तर त्या कोणत्या चॅनलच्या न्यूज अँकर होत्या? याचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 2. तर दूरदर्शन. पहा, डीडी म्हणजे दूरदर्शन या चॅनलच्या त्या न्यूज अँकर होत्या. ऑप्शन क्रमांक 2 आपलं आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लिंडा याकारिनो यांची कोणत्या सोशल मीडिया कंपनीच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, लिंडा याकारिनो ह्या ज्या आहेत तर ह्या एका जी आहे सोशल मीडिया कंपनी याच्या सीईओ झालेल्या आहेत. तर ती कंपनी कोणती आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर ट्विटर कंपनीचे नवीन सीईओ आहेत लिंडा याकारिनो. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात कैद्यांना स्मार्ट कार्ड फोन सुविधा देण्याचा पहिला प्रयोग कोणत्या कारागृहात राबवण्यात आलेला आहे? मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे पहा. तर हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2023च्या जून महिन्यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता. तर महाराष्ट्र राज्यात कैद्यांना स्मार्ट कार्ड फोन ही जी सुविधा आहे असं सुविधा देणारा पहिला प्रयोग जो आहे तो कोणत्या जेलमध्ये करण्यात आला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर पुणे जेलमध्ये असं पहिला प्रयोग केला की त्या ठिकाणी जे राज्यातील कैदी आहेत तर त्या कैद्यांना स्मार्ट कार्ड फोन जी आहे ती सुविधा देण्यात आलेली होती. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना कोणत्या राज्य सरकारची आहे? कारण यावरती प्रश्न आपल्याला येऊ शकतो, कारण राज्य शासन आणि त्यांनी राबवलेली जी काही महत्वाची योजना आहे तर त्या योजनेवरती प्रश्न हे नेहमी विचारले जातात. त्यापैकी ही एक योजना आहे गोवर्धन गोवंश सेवा केंद्र. आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे. ऑप्शन 1 आपले योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. तर हे होते पहा आपले 30 विचारलेले महत्त्वाचे प्रश्न. या 30 प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच मित्रांनो, आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF आणि जे काही आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर पाहायचे असतील किंवा ज्या काही नोट्स आपल्याला पाहायच्या असतील किंवा पाहिजे असतील तर त्यासाठी आपण एक मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील सुरू केलेलं आहे. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला 1000 पेक्षा जास्त अशा PDF आहेत की त्यामध्ये आपण क्वेश्चन घेतलेले आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.